मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य यांचा 14 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर विराट खडक छत्री मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चाचं नेतृत्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई या संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या छत्री मोर्चा आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। नेमक्या काय मागण्या आहेत, कशा प्रकारचं आंदोलन होणार आहे याचा अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतलाय, पाहूयात। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहिले की काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारनं प्रशिक्षण देऊन ज्या युवकांना रोजगार नाही त्या युवकांना रोजगार देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। मात्र आता जे युवक रस्त्यावर उतरलेत हे आपण काय प्रतिक्रिया आहे, कशा प्रकारचं या आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत बालाजी पाटील चाकूरकर आहेत, हे रस्त्यावर उतरलेत नव युवकांना रोजगार मिळावा यासाठी। आताच पाटील साहेब म्हणले की जे प्रमाणपत्र दिलं जातंय ते त्या प्रमाणपत्रावर कोण साधी फुटाने सुद्धा देत नाही, तर नोकरी कशी दिली जाईल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार। बालाजी पाटील आपल्यासोबत काय सांगाल, कशा प्रकारचं हे आझाद मैदानावर आंदोलन? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 6 महिने प्लस 5 महिने यांचा जो प्रशिक्षणाचा कालावधी आता संपत येतोय, आमचं सरकारला सांगणं आहे की प्रशिक्षण घेतलेल्या शासकीय आस्थापनेमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी हे 11 महिन्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं कुठे? त्याला कोण खारीमुरी सुद्धा देणार नाही। शासन आमच्या तरुणाच्या भावनाशी युवाशी खेळतंय, त्यामुळे सरकारला जागा करण्यासाठी प्रशिक्षित झालेल्या आमच्या या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या आणि त्यांच्या मानधनामध्ये 20, 25 आणि 30,000 रुपयापर्यंत वाढ करा। या अर्थ हा घेऊन, हा आक्रोश घेऊन आम्ही आझाद मैदानावर विराट धडक मोर्चाच्या माध्यमातून छत्री मोर्चा काढतोय। कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून छत्री घेतली आहे आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आणि आझाद मैदानातून आम्ही विधान भवनाकडे कूच करणार आहोत। कमी अधिक आता आमचा अंदाज आहे 25 ते 30,000 प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र, कारण 36 जिल्ह्यामध्ये मी महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरलोय आणि त्यामुळे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की आता या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळू शकतो। या भावनेनं ते आझाद मैदानावर प्रमुख मागण्या आमच्या ह्याच आहेत। कायमस्वरूपी रोजगारात भेटला पाहिजे, 25 ते 30,000 20, 25, 30,000 रुपयाचं मानधनात वाढ झाली पाहिजे। 35 वय झालेल्या लोकांना प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जे वय होतं ते गृहीत धरलं पाहिजे आणि सरळ सेवा भरतीमध्ये 10% आरक्षण भेटलं पाहिजे। तर कशा प्रकारे हे या आझाद मैदानावरचं जे या ठिकाणी छत्री आंदोलन होणार आहे, कशा प्रकारे हे आंदोलन होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। 6, 8 आणि 10 या थोड्याशा पैशावर यांचं उदरनिर्वाह भागत असल्यामुळे हे आंदोलन केलं जातं असं बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितलेलं आहे। तर आपण सर्वांचं लक्ष या 14 तारखेला लागलेलं आहे। आताच आपण पाहिलं की सर आपल्याला निलंगेकर साहेब सुद्धा भेट झाली आणि तुम्ही सांगितलं की या ठिकाणी निलंगेकर साहेबांनी सांगितलं की 14 तारखेला तुम्हाला या मुंबईच्या आझाद मैदानावर जाण्याची गरज पडणार नाही। हो, आता त्यांनी तसं सुचवात दिलंय की आता देवेंद्रजींनी तुमचं, कारण आमची ही सगळी रिपोर्टिंग शासनापर्यंत गेलेली आहे। देवेंद्रजींनी मनावर घेतलंय तुम्हाला 14 तारखेपर्यंत जायची सुद्धा वेळ येणार नाही अशी सुद्धा गुड न्यूज देऊ। चांगलं आहे ना, आम्हाला गरज काय आहे? आक्रोश जर आमचा तुमच्या कानापर्यंत आला आणि बेरोजगार तरुणांना जर रोजगार तुम्ही कायमस्वरूपी देणार असाल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा रोजगार यांना मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो। 36 जिल्ह्यामध्ये यांनी दौरा केलेला आहे आणि शेवटचा टप्पा म्हणून लातूर एक भक्कम पाया असणारा ह्या 36 जिल्ह्यामधला जिल्हा म्हणून असं बालाजी पाटील यांनी सांगितलेलं आहे। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर।